मित्रांनो, सखीनो, मी सुपर्णा आणि सुपर्णास किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत करत आहे। तर आज आपण बनवणार आहोत रेसिपी वांग्याचं भरीत। चमचमीत रेसिपी जसे आपण वांग्याचं भरीत थोडक्यात पदार्थांमध्ये थोडक्यात इन्ग्रेडियंटमध्ये आपण बनवणार आहोत वांग्याचं भरीत। तर यासाठी लागणारे इन्ग्रेडियंट्स आहेत। प्रथम आपण वांगी घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे, त्याचे देठ कापलेला आहे, साईडचा तो कडा कापलेला आणि अशी 4 भागामध्ये त्याचे पीस करून घेतलेले आहेत। ते कोवळे वांगी आहेत बघा, आतून पूर्ण व्यवस्थित दिसत आहेत, बिया तयार झालेल्या नाहीये। त्यानंतर घेतलेला आहे आपण 1 चमचा हळद घेणार आहोत, काश्मीरी तिखट घेणार आहोत, 1 कांदा मीडियम साईजचा कापलेला आहे, हे माझं वाटण आहे कांदा आणि खोबऱ्याचं, मालवणी मसाला आहे 3 चमचे, शेंगदाण्याचं कूट आहे 4 ते 5 चमचे, कोथिंबीर आहे भरून आणि चवीपुरतं मीठ आहे। आता आपण वांग्याच्या आतमध्ये भरणारं जे सारण लागणार आहे त्याची सुरुवात करू। प्रथम आपण 2 चमचे वाटण घेतलं होतं ते काढलेलं आहे। त्याच्यानंतर आपण मसाला जो घेतला होता तो टाकणार आहोत, 3 चमचे मालवणी मसाला, त्यानंतर हळद 1 चमचा, मीठ घेणार आहे 2 चमचे, त्यानंतर कांदा, 5 चमचे शेंगदाण्याचे पावडर, शेंगदाण्याचं कूट, त्यानंतर 1 बाउल भरून कोथिंबीर, हे सगळं आपण टाकणार आहोत। आणि ही फोडणीसाठी आपण काश्मीरी पावडर ठेवलेली आहे। हे आता सगळं मिश्रण आपण मिक्स करणार आहोत। हे सगळे जिन्नस आहेत, ते सगळे इन्ग्रेडियंट्स आहेत, ते प्रॉपर मिक्स करून घ्यायचे, एकजीव करून घ्यायचे। चमच्याने जमत नसेल तर हाताने असे एकत्र करून घ्यायचे सगळे आणि ते थोडे असं पसरून ठेवायचं, जेणेकरून त्याच्यामध्ये आपण आता तेलाचं मोहन टाकणार आहोत, कडकडीत तेलाचं मोहन टाकणार आहोत। त्यात आपण आता तेलाचं कडकडीत, अगदी कडकडीत झालेलं दूर निघतो आहे, असं कडकडीत दूर निघतोय ते असं आपण मोहन टाकणार आहोत तेलाच्या याच्यावरती। आणि ते व्यवस्थितरित्या परत मिक्स करायचं। तेल याच्यामध्ये, आणि हे आता मिश्रण आपण वांग्याच्या आतमध्ये भरणार आहोत। वांगी पाण्यातून काढून व्यवस्थित असं त्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि नंतर मग त्याच्यामध्ये हे आपण जे सारण बनवलेलं आहे ते अगदी खोलपर्यंत खाली जाईपर्यंत असं लास्टपर्यंत भरायचं आहे। आता दुसरं वांग आपण तसंच त्याच प्रकारे भरायचं आहे, एकदम लास्टपर्यंत हे वाटण जायला पाहिजे, तरच त्या पूर्ण वांग्याला त्याची टेस्ट येणार आहे। हे असं पूर्णपणे भरलेलं आहे। ही वांगी आपली अशा प्रकारे व्यवस्थित भरून झालेली आहे, तुम्ही पाहू शकता। ते पूर्णपणे असं वांग भरलेलं आहे आणि जे उरलेलं सारण आहे आपण तसंच ठेवायचं आहे, हे शेवटी आपल्याला ग्रेव्हीसाठी उपयोगी पडणार आहे। आता आपण एक पॅन तापत ठेवलेला आहे, गॅसची फ्लेम हाय आहे आणि आपण 4 ते 5 चमचे त्याच्यामध्ये तेल टाकणार आहोत, मोठे 4 ते 5 चमचे। तर तेल टाकलेलं आहे, तर आपण या स्टेजवरती ह्याच्यामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे, त्यानंतर काश्मीरी तिखट आपण घेतलेलं ते टाकलेलं आहे। काश्मीरी तिखट आपण असं हे मिक्स करून, काश्मीरी तिखट टाकलेलं आहे आणि ते आता मिक्स करून त्याच्यामध्ये आपण आता ही वांगी सोडणार आहोत। अशा प्रकारे आपली सगळी वांगी त्याच्यात सोडून झालेली आहे। वांगी सोडून झाल्यावरती गॅसची फ्लेम थोडी बारीक करायची आणि त्याला झाकण लावून 5 मिनिटांसाठी ठेवून द्यायचं। 5 minutes later. 5 मिनिटं झालेली आहेत, तर आपण बघू शकता वरती झाकणाला पाणी साठलेलं आहे, याच्यात आपल्याला वाफ लागलेली आहे बघा वांग्याला। पण या स्टेजवरती वांगी टर्न करणार आहोत, एक एक वांग असं सावकाश
एका साईडने व्यवस्थित भाजलेलं आहे. अशी एक एक करून आपण सर्व वांगी पलटी मारून घेणार आहोत. सगळी वांगी परतून झालेली आहेत. आता उरलेले हे जे आपण वाटण ठेवलं होतं त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि ते पातळ करून आपल्याला हे पातळ करायचं आहे ते आणि त्याच्यामध्ये त्याला आपण टाकायचं आहे. या स्टेजला आपण गॅस मोठा करणार आहोत. बघा हे पातळ केलंय म्हणजे त्याच्यामध्ये एक वाटी पाणी घालणार आहोत कारण ते शिजल्यानंतर ते पाणी सुकतं आणि आपल्याला इथे रस्सा बनवायचा आहे पातळ ग्रेव्ही टाईप थोडं. हे बघा ही अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. आता परत आपण याला 5 मिनिटासाठी झाकण लावून शिजत ठेवूया. Five minutes later. पाहू शकता वाफ साठलेली आहे झाकणावरती. आणि आपलं हे तेल बघा कसं व्यवस्थित दिसतंय इथे साईडला आलेलं. एकदा हलवायची आहे ही. आणि या स्टेजवर आता हे वांगी शिजलेली आहे. या स्टेजवर आपण गॅस मोठा करून उकळी काढायची आहे. एक 5 मिनिटं फक्त. 5 मिनिटामध्ये आपली वांगी तयार आहे. Five minutes later. बघू शकता आपण आपलं वांग तयार झालेलं आहे. व्यवस्थित हे बघा थिकनेस बघा त्याची एकदम मस्तपैकी टेम्पटिंग तयार झालेलं आहे वांग. आता आपण प्लेटिंग करायला घेऊ. तर अशा प्रकारे आपली ही वांग्याचं भरीत ही डिश तयार झालेली आहे. चमचमीत रसरशीत आणि एकदम मस्तपैकी जिभेला पाणी सुटणारी रेसिपी तयार झालेली आहे. मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही ही फॉलो करा. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.